ती तसलं काय नाही तुम्हाला माहित नाही तिच्यावर काय ते नाव नका घेऊ. सकाळी तिकडे मी ते काढायचं चालले ते तुझं पैसे चोरलेत मी कळलं का. बया चोऱ्या बिऱ्या पण करतो काय घरातल्या घरात नाही 200 तुझ्या पाकिटातले 100 मावशीकडून झाले 300 रुपये मारले मी माझ्या वडिलांकडून आणते आणि हा तो पैशांचा त्याच्या आई बाप मला 1 रुपयाची दमडी देत नाहीत. अजिबात बोलायचं. तुझ्या आईच्या पाकिटातले दररोज घेत जा माझा काय पण मला पण देत जा. तू कोण आहे? बायको आहे म्हण का बघा कोण आहे? चोऱ्या करते त्या घरची सुनेन तुझी बायको आहे. मग बायकोचं काम काय असतंय? तुझं काय काम असतं बायकोचं काम असतं जेवण घालून द्यायचं आणि तुमचं काय ती बोलणार मला बघू दे जरा कशी का बोल का बोल का वहिनी लांबून बोल वहिनी बोलतोय ना. अहो तुम्ही कमवून आणले तरी जेवण बनवून द्यायचं काम आहे हिचं. वहिनी जाईन अंगला होतो रेल्वेची गाडी डबा डबा तिरकी कसे माहितीये का तिचा नवरा आला तर तिचा उगी घर होईल असं लांबून बायको आहे ना येडी आहे मला. अरे तिच्या जवळ कुठं जातोयस तू आणि तू कुठे ती जरा माग अगं मी इथंच आहे की तू काय इतकीच काय तू पण अशी अशी होते तू जरा माग हो तुझी बायको इकडं तिकडं मी तुला सरळ करतोय वहिनी. बोले की भाऊजी आणि तुला चांगला आहेस माहिती मला. मग असं करते संध्याकाळचं भांडी पण धुवायला लावते ना भांडी धुवायला. आता उद्यापासून कपडेच घासायला लावते तुला शेजारी धुवायला. मग मी त्या वहिनी तुम्ही नाही लावत धुवायला तुमच्या नवऱ्याला? तुम्ही नाही वहिनी दारू पिऊन तिचा नवऱ्याला कुलूप लावून ठेवते घरात. दारू पिऊन ठेवता? असं गाबर तमाशा नाही दिखावा. दारू पिऊन कुलूप लावून ठेवता? अहो मी नाही मग नवऱ्याला मला वाटलं सारखं नाही तुमच्या. मी पण ना तुझ्यासारखंच करायला कुलूप लावूनच ठेवणार. सुधरव बाय नवऱ्याला करायचं ना लाडाची आहे ना लाडाची. तुझा नवरा किती घेतो ग? लय नाही 1 ग्लासच बस. तू किती घेतोस निवडा पुरते? मी किती तू 4-5 क्वार्टर फक्त. डॉक्टरलाच मला आहे ना 2 क्वार्टरला. त्याला गटर कळत नाही देश पेते त्यामुळे एवढं चढली. नवऱ्याला इंग्लिश मॅम पितोस ते. अगं नाही ती बियर अरे गावची ती माझ्या असं ओढून घेतलं तर अंगावरच येणार ना ती. मग खाली पडणार नाही मला ओढून वय. मी असं नव्हतं केलं मी नुसतं असं केलं होतं ते एवढी अंगाव आली होती. नाही ही हलकी आहे ना तिचा. मी तुम्ही किती हलक्या वाऱ्या गत याचा हे आमचं बघा खाऊन खाऊन फुटाय झालंय. तूच घालतोस मला. मग कोणाच्या घरी खातील आईला बघा तिला पडी मी आधीच बाहेर आले तिला ढकला गेलं की मी जाते 4 फुटला. रेल्वेची गाडी बरी. हे काय कामाची नाही हो नुसते खाते आणि मी जेव्हा मागितलं परिणाम नाही. सगळा भात खाऊन घेते आणि मला लावायला माझी. अहो फॅनच्या वाऱ्यानं नुसती माझी मैत्रीण फुगली. फॅनच्या वाऱ्यानं हालत पण नाही बघा ती मला हलवते. तुला तर ना खायला नको इथं ढोसून पडायला पाहिजे तुला फक्त. असं असं रक्त काढती दररोज संध्याकाळ आणि पिती ती रक्त माझं पिऊन पिऊन माझी तब्येत कमी झाली. मी जी तब्येत बघा बाहुबलीची. तुझ्या नवऱ्याला जरा खायला घाल तो पण असा होईल. अगं झाड बिडा झालं बिला तर आमची जोडी कशी दिसल बाया. जणू काय मोतूवर पतलू की जोडी. आमचं झालंय तसं मोतूवर पतलू की जोडी. तिच्या नवऱ्या तुला कुलूप लावणार उद्यापासून आताच ठेवते. चला आता आपण जाऊ 90 माराय पैसे तिला कुठं घेते आपल्या घरी परत अजून आपल्या तिकडे घरी आपल्या घरीच नेणार. तुम्ही जावा परत म्हणू नको त्यांना धरल्या कोणाला पण धरतोय म्हणून मी नाही ती पण आमचा मोबाईल बघ माझा मोबाईल पाडला. गेली परत घरी चला आपल्या घरी जाऊया. परत म्हणशील की काय की तिला धरलं
अरे फिगर आहे म्हणून तर मी त्याच्यावर फिदा आहे. म्हातारी झाल्या कोण तुझ्या का बघायचे, मला टाइम आहे का त्या बया म्हणजे माझ्या आता जवानी आहे म्हणून तुम्ही माझ्याकडे बघताय आणि म्हातारपणा तर बया बघायचं पण नाही बया. सांभाळणार आहे तुला मी, तुला काय सोडून देणार आहे का? तू म्हातारी झाली तरी बिचाल दुसऱ्या बायाकडं म्हाताऱ्या झाल्यावर कोण येणार? ह्या पैसा बघून येते ना, आल्या तर 2-3 जणी. लय पैसा नाही का तुमच्या का घरी? असता बिसत तर काय बाय ब्युटी पार्लर मध्ये जाऊन बसले असते मी. अख्खी 12 एकर आहे त्यातली, कळलं का? सगळी हो फुकली. मला जायचंय ब्युटी पार्लरला माझ्या मैत्रिणी बर. काय नाही काय नाही आता उसात चल तर पार्लर संध्याकाळी पाणी बघायला जायचं नाहीच. पाणी बघायला जायचंच आहे. ऐकून घे, आता जायचं तुला म्हणजे पार्लरला जायचं असेल तर उसात यायचं. संध्याकाळी हा, चैन पाहिजे येणार की. असेल, ऐकून घे, संध्याकाळी चैन पाहिजे असेल तर नाईट शो. कुठलं मग जमतंय ते सांग? रोजच असतो की तुमचा नाटचं? एक दिवस फक्त सुट्टी द्यायला मागे पुढे बघताय लई. नाही सुट्टी अजिबात द्या. एक तला का आत्ताशी तर महिन्यात चालू आधीच केली. वाळी आणि अजूनच वाळीन मी तर. तब्येत बनवू आपण, तुला औषध चालू करू नुसतं आपण. म्हणायचं साधी जिम तुला लावायचं खाता येईना त्याला मी काय करू? खात यायचं नाही हरभऱ्याचा पाला खायला खायचा. बस तरी उठवता. वांग्याचा- उठ गं बाया. ही काय दमवलंय की तुला? किती दमवताय मला माहितीये का तुम्ही? कुठं मग आता ते तर तुझं काम सारखं पप्पे घेऊन म्हणजे गाण्याला सुरकुती पडायला लागली या. आताच मला जायचंच आहे ब्युटी पार्लरला. देतो चल ते उसात जाऊ. म्हणजे उसत गेलं म्हणलं की तुम्ही मला पैसे देणार. हे कसलं बरं मग बायको कशाला मग करून घेतलं? माझ्या मम्मीला तर आवडतं तसं बायकोला काहीच देत नाहीत मग. हो तसं. तरी तुला मी देतोय पार्लरला जायला. नवीन मैत्रिणी झाली, जाऊ दे मरू दे म्हणलं. 500-600 रुपये असं देऊन टाकतो तुला, पण तू काय त्या कामाची नाही. 500-600 रुपये मला पुरायचं पण नाही ती. लय देऊया तुम्ही रोज मला आधी हे मरू करता. दे बाई काय तुझं, मरू दे, मी मरू दे. जातो. मरू दे. नाही तुझा मूडच नाही तुझा, नाहीतरी तू अशीच करते दर वेळेस. सारखंच तुमचं असतं. मूड नाही गेल्या वेळेस पण तुम्हीच की करता माझं मूड. मला मी गप बसले सारखं अंगाला झटा येता, असं हातात हात घेता, हे करता, तरी तुम्हाला ऊस पण कमी पडताय घरी करताय तरी. चला पाणी बघायला जायचंय. पाणी नाही. पाणी बघून काम आहे उसात रानात थोडं माझं. करणार येणार का तिथं काम करू लागाय उसात? ऊसाच आहे. हा लयच लाडत येत आहे दिवसांदिवस. जातो, मला नाही काय करायचं. मला ऊस पण माझा करपू दे. जा करतो जातो, तुझे तू काम करत होती ना, जातो अहो, तू मला काम कर जा. ढकलताय कुठं? एक मातीला काम- असते की गेल्या आठवड्यात आणलं तसंच, कोण नव्हतं रानात म्हणून घेऊन आलो. तर तिथं तसंच की मला म्हणली चला आतमध्ये उसात, आतमध्ये सोडलं, निघून पळून आली होय बाहेर. अहो मला ना ते ऊसाचा असा आवाज आणि मला वाटलं काय आलं बिलं काय त्यातनं. वाघ आलो. तुम्हाला काय खाल्लं तरी काही तर माझ्या जेवानी गेली बिली तर माझ्याकडे पण पाहिजे. अरे पण मीच मी आल्यावर बाई ताडा तू कोणा संग लग्न करणार आहे मग? हा सूर्य आहे केला का तो माझ्या कुठं डोक्यात आहे? बया आता तर काय मी मरत नाही तर ते सूर्याचं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही हा बाबा. उसात तू येते का नाही? तुला यायचं आहे का नाही सांग? अहो नको तो ऊस बघा ना हाताला कसं कापतोय. माझं लाल लाल लगेच पडतंय असं जरी केलं तरी. तो ऊसानं बरबड लागत होतं या इकडं तिकडं बघा ना कोंबड्याला बिवऱ्याला झालं या बुसकर लागत. मग तू कधी गेली होती उसात? माझ्या संग तर एकदा पण अहो आली ते नाही. सूर्यापर्यंत काय सूर्या काय नाही अहो ते एकदा त्याला ऊस बरं बघायला. नाही तर अशी बुक्की घालीन पाटणी बोल. काय सूर्या अहो संग काय बुकी नका मारू. सांग लवकर सूर्या तुम्ही संग काय काय? तर तुमच्या तेवढे मी किती काम करते कमर दुखून बुका मारा. सूर्य तुझं काय उसात काय? अहो नाही एकदा मी त्याला मला भीतीले वाटत होती ना माकड असतात ना सकाळची म्हणून त्याला होय, आणलेलं रानात कधी कोथिंबीर बघायला. तर तिथं साईडला ऊस होता आणि माझा तोलच गेला. अहो ती मला ऊस लागला इकडं तिकडं वरबड लागत. सूर्य काय करत होता? अहो त्याला सोबत आणलेलं मी. माकड बिकड आलं बायकोला नेलं बिलं तर तुमच्यावर कोण रोमॅन्स करायचा? तुला माझी काळजी होती का सूर्याची काळजी होती? अहो त्याची काळजी असते तर मग मी उसात पडण्याच्या ऐवजी मग काही हेच झालं असतं की काहीच काय नाही. जाऊ देत चला येतंय का नाही पाणी बघून येऊया. फक्त तुम्ही जावा उसात मी बाहेर थांबते कारण मला कापतंय त्यामुळे मी नाही येणार. बरेच दिवस तुला झाले माहित नाही सूर्या किती संग बायको जाऊन जाऊन नाजूक. लयच कापला असं नाही काय दिसतंय की कधी अहो, लय कुठं ताजवून दिसते ती. मग रोज जात असते तर आज पण त्याला मी आणलं असते की मग. खरं बोल पाटकीन नाही तर लय दगड. तुम्हाला जात तुम्ही मला लय चल, मला उसात. मारताय तुम्हाला तर चल मारणार आहे. उसात आपण उठ. उसातच नेतात. चल आपण दोघं जाऊ आता उसात.